हॅलो फ्रेंड्स, एकदम कमी साहित्यामध्ये बनलेला आहे आजचा आपला पनीर पुलाव. कसं बनवला चला बघूया. 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले, त्यांना चिरून ठेवलं. त्यासोबत वाटाणे सुद्धा घेतले. आता एक मिक्सरचा पॉट घेतला, त्यामध्ये पालक आणि हिरवी मिरची यांना छान बारीक पेस्ट करून घेतलं. आता पुलावची प्रोसिजर. एक पातेलं घेतलं, त्यामध्ये तूप आणि तेल दोन्ही घालून पनीरचे स्लाइस तळून घेतले. पनीरला छान तळून घेतलं की एका प्लेटमध्ये काढायचे. पुलाव तर बनतच आहे, पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा. बरं, आता पनीर काढून घेतलं. त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये कांदे आणि खडे मसाला हे सुद्धा घालायचे. मिक्सरमध्ये बारीक केलेली पालकची प्युरी ती सुद्धा घालून आलं लसणाची पेस्ट घालून शिजू देऊ. त्यानंतर बेसिक मसाले तिखट, हळद, धनिया पावडर, मॅजिक मॅगी मसाला आणि मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र करायचं आहे. त्यानंतर टोमॅटो घातले आणि सॉफ्ट होऊ दिले. त्यानंतर वाटाणे, फरसबी आणि थोडंसं पाणी घालून 1 ते 2 मिनटं झाकून ठेवून दिलं. आणि बरं का मंडळी, तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशी बनवता ते सुद्धा सांगायला विसरू नका. तर सर्व मसाला आपला छान शिजला. त्यानंतर तांदूळ घातले आणि त्यांना पुन्हा मिक्स केलं. गरजेनुसार पाणी आणि पनीर, त्याचप्रमाणे अर्धा निंबू पिळून झाकून ठेवलं. इकडे आपला पुलाव तर रेडी होत आहे आणि मठ्ठ्याशिवाय मजा येणार नाही, हो ना? तर चला, एका भांड्यामध्ये दही घेतलं, त्यामध्ये चाट मसाला, धनिया पावडर, पुदिन्याचे पानं, कोथिंबीर हे सर्व घेतलं आणि छान एकत्र केलं. गरजेनुसार पाणी घालून त्याचा एक मठ्ठा तयार केला. मस्त आपला पुलाव पण एक एक दाणा मस्त सेपरेट झाला, बघू शकता. त्यावर कोथिंबीर घेतली आणि पुदिन्याचे पानं घालून रेडी आहे आपला पनीर पुलाव. आहे ना एकदम सोपी रेसिपी? मग नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.